भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना परळीतील इव्हेंट मॅनेजमेंटचा उल्लेख करत प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांची नावे घेतली होती। सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिचं नाव घेतल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं होतं। अखेर या प्रकरणी प्राजक्ता माळी हिने आक्रमक पवित्रा घेत राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली। अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता सिने क्षेत्रातील कलाकार मंडळी तिच्या पाठीशी उभी राहिली आहेत। प्राजक्ताला सध्या सर्व स्तरातून समर्थन मिळत आहे। प्रकरणानंतर अनेक मराठी कलाकार प्राजक्ताच्या समर्थनार्थ पुढे आले। त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत प्राजक्ताला पाठिंबा दिला। पाहूया कोण कोण काय म्हणालं। हास्यात्रेच्या कुटुंबाचा एक भाग असलेली विशाखा सुभेदार पोस्ट करत म्हणाली की प्राजक्ता माळी, मी तुझ्या सोबत आहे। आपल्या जीवावर भाषण करावी, दुसऱ्यांचं नाव विनाकारण गुंफणं हे अजिबातच माणुसकीला धरून नाही। विशाखा सुभेदारने प्राजक्ताला एक मैत्रीण म्हणून पाठिंबा दर्शवलाय। त्यानंतर कुशल पत्रिक यांनी लिहिले की कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुद्धा 3 ते 4 वेळा परळीला गेलोय। काय ते परळी पॅटर्न काय म्हणतात तशी मी सुद्धा नाचताना कंबर हलवली, पण मला त्याचं कधी काही वाटलं नाही। वाटलं की ते छान कलाकारांचा सन्मान करणारं शहर आहे, पण आता मात्र धस होतंय गाजा। कुणास ठाऊक स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या कमरेत सुद्धा एखाद्याला इंटरेस्ट यावा। बीडमध्ये झालेला खुनाचा निषेध आणि प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध। हास्यात्रेचे निर्माते सचिन गोस्वामी यांनी असे म्हटले की ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो। कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो। प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते निषेध करण्यासारखे आहे, क्लेशदायक आहे। आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरूया। प्राजक्ताच्या समर्थनार्थ सुशांत शेलारने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली। शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुशांत शेलार म्हणतो, नमस्कार, कालपासून सगळ्या न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावरती एका वाचाळ वीराकडून महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबद्दल जी खालच्या पातळीची टीका होत आहे त्याचा मी कठोर शब्दात निषेध करतो। अशा पद्धतीने कुठल्याही महिला कलाकाराला राजकारणात खेचून खालच्या पातळीवर टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। अशा काही वाचाळ वीरांमुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण दूषित झाले आहे। त्यांना वेळीच आळा घातला पाहिजे। मी एक कलाकार म्हणून प्राजक्ता माळी यांच्यासोबत आहे। नितीन वैद्य यांनी लिहिले, महाराष्ट्रातील राजकारणी आणि प्रसार माध्यम यांचा प्रवास विकृतीकडे सुरू झालाय। अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबरोबर सुसंस्कृत महाराष्ट्राने ठामपणे उभं राहिलं पाहिजे। कला क्षेत्रातील वा कोणत्याही क्षेत्रातील महिलांची बदनामी हा पुरुषप्रधान मनोवृत्तीचाच एक भाग आहे। ही विकृती आहे। तसेच सोशल मीडियावर कलाकारांनी आय सपोर्ट प्राजक्ता माळी हा ट्रेंडही सुरू केलाय। अभिनेत्री लेखिका मुग्धा गोडबोले यांनी देखील पोस्ट करत आय सपोर्ट प्राजक्ता माळी लिहिलं आहे। प्राजक्ता माळी हिला सोशल मीडियावर सामान्य जनतेकडूनही सपोर्ट मिळतोय। सुरेश धस यांच्यावर कडक कारवाई होईल अशी आशा लोकांना आहे।